काय ते पण मला सत्य होती न होती यावर संशय वाटतो. अशी शंका काढून यावी. आपण ज्या श्रेष्ठने उभे केली काय बक्षी मागणार म्हणजे त्या परमेश्वराला तुझं मागणं आहे. हो असं कोणतं मागणं ग? मी असं सुख मागणार आहे त्यात माझा गीत आहे पण त्याबरोबर म्हणजे माझं सुख आणि तुझं त्यात आपल्या प्रजेचं भाग्य आहे लपलेलं असं सुख मागून घेणार आहे. काय बरं मागशील? पार्वती परमेश्वराला सांगेल बा देवा पुढचा जन्म जर द्यायचा असेल ना तर मला स्त्री जन्मच दे. का? याला कारण आहे परमेश्वराने माझी इच्छा जर पूर्ण केली आणि पुढच्या जन्मी मला स्त्री जन्म दिला ना तर पुरुष म्हणून तुम्ही त्या जन्मी हे जन्म द्यावा. तू स्त्री म्हणून जन्माला यावं. या जन्मी तुमचं माझं जर लग्न झालं तर पुढच्या जन्मी लग्न पाहावं. म्हणजे पुढच्या जन्मी सुद्धा माझी अर्धांगिनी म्हणून एवढ्या वेळेस थांबणार नाही मी. म्हणजे एवढी त्या देवानी माझी इच्छा पूर्ण केलीच तर देवाला सांगेन बा देवा आता ही इच्छा जन्मोजन्मी माझी पूर्ण कर. म्हणजे प्रत्येक जन्मात तू स्त्री म्हणून जन्माला यायचं मी पुरुष म्हणून जन्माला याचं कारण काय माहित आहे? काय म्हणा? सौभाग्याचे अखंड